लेखाला चला कॅप्टन जांभूलपाडा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपणास विनंती असेल. तर व्यासपीठामध्ये आपण पाहतोय आमची त्रिमूर्ती तुर्बे संघाला सपोर्ट करण्यासाठी आले ते यादव दादा म्हात्रे, अनिल दादा पाटील आणि सुरेश दादा पाटील यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री पाहण्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आले. धन्यवाद, आपलं मनापासून आभार. आणि लगेचच सामना सुरू होईल. चला जांभूलपाडा 11 जांभूलपाडा संघ आपण वेळ घेऊ नका प्लीज. विकी फिल्डिंग ना. बघा कमिटी मेंबर्स सम्राट मालिक, कांचन पालकर, प्रभाकर पालकर जरा आपण या स्टेज समोर. चला प्रभाकर पालकर, सम्राट माली, संजय माली, कांचन पालकर जरा आपण स्टेजशी संपर्क साधा, इथे समोर या. रेडी झालाय. तर चला बॅटिंग आपली तुर्बे संघ, त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
संघ क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. चला सलामी जोडी जाऊ द्या मैदानावरती. चला आता क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता मॅच आपल्याला ऑन करायची आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 4 ओवर का मैच, सेकंड सुपर 12 का ये दूसरा मुकाबला है. जांबुलपाड़ा 11 जांबुलपाड़ा विपक्ष सारांश 11 तुर्बे, यानी कि सारांश 11 तुर्बे की चर्चा करेंगे. तो हमारे बिल्कुल विश्वास शेठ पालकर टीम के पुरस्कर्ते केवले गांव के, और खास करके जांबुलपाड़ा एक तरफ विकास तना पालकर, इनकी ये टीम आपको नजर आती हुई. चलिए फील्डिंग लगाइए तुरंत. बल्लेबाज मैदान के अंदर है. आप यहाँ पर देर करेंगे तो फिर दिक्कतें पैदा होगी आपके लिए. तो सूरज तरे और मयूरेश, ये दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर सारांश 11 तुर्बे की ओर से. तो एक तरफ आप देख सकते हैं वहां पर नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सुरेश तरे और मयूरेश पाटिल ये जोड़ी, और गेंदबाजी करने के लिए जांबुलपाड़ा 11 जांबुलपाड़ा की ओर से शुभम गोंदली पहले गेंदबाज यहां पर आएंगे. दोनों भी टीमों ने 2-2 मुकाबले जीतकर सुपर 12 में अपनी जगह पक्की बनाई है, और निश्चित तौर पर आज एक जीत के लिए तरस रहेगी दोनों भी टीमें. एक मैच जीतेगा तो सीधा बिल्कुल पहुंच जाएगी मेरे ख्याल से सुपर 6 में. हमारे सागर मांडवकर मराठी के दमदार कमेंटेटर, इनका भी आगमन हो चुका है. आइए सागर, आपका भी स्वागत. योगेश मड़वी हमारे साथ जुड़े, और कुछ ही क्षणों में बकासुर महागुरु एमडी गड़गे सर, इनका भी यहां पर आगमन हमें देखने को मिलेगा. तो चलेंगे पहली गेंद पावर प्ले के लेकर. गेंदबाज शुभम, और चलते कॉमेंट्री बॉक्स में सीधा सागर मांडवकर इनके पास. तर बघा, या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी अँड्रॉइड मोबाईल आपण पाहतो, आणि ते मोबाईल आम्हाला पुरस्कृत करून दिले गेलेत. ते बीडीएम मोबाईल शॉपचे सर्व सन्माननीय मनोज पाटील साहेब केवाले यांच्या वतीने आम्हाला इथे खऱ्या अर्थानं एक मोबाईल आम्हाला पुरस्कृत करून दिला गेलाय. आणि त्याच्यानंतर मिलन भाऊ यांचे कट्टर समर्थक विश्वासू सरदार, अर्थातच इम्प्रेशन सलूनचे सर्व संदीपभाई पवार, आणि त्यांच्या समेत संदीप पवार आणि संदेश पवार, मिलन भाऊ यांचे कट्टर आणि विश्वासू सरदार यांच्या वतीने देखील एक मोबाईल आम्हाला इथे पुरस्कृत करून दिलाय. ओव्हर टू सागर. हॅलो, धन्यवाद प्रवीण. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र पुरस्कृत जय हनुमान मोर्या 11 केवाळे. मॅच आपण पाहतो सारांश 11 तुर्बे आणि जांभूलपाडा 11 जांभूलपाडा. सामना सुरू आहे. काही बक्षीस आलेत. सूरज तरेला 3 षटकार 10,000 आणि पुरस्कर्ते कबीर पाटील. लक्ष उद्या मॅच कडे. शुभम गोंडले आतापर्यंत 3 चेंडू फ्रंट फुटला आले, फटका बनवलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि आलाय हा षटकार. खेळ संपलाय. धावा दाफलकावरती टोटल 7 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग टीम सारांश 11 तुर्बे. प्राइज झालेत सलग 2 षटकार. पुरस्कर्ते यादव मात्रे आणि सन्मान्य आमचे अनिल पाटील, प्रवीण भोईर. 21 कुणी 2 षटकार मारले. यस अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. फायनलची रात्र श्री बालाजी आमदार चषक, आणि आज शेवटची रात्र. शुभम गोंडले आतापर्यंत लेखा जोखा पाहिला. तर सन्माननीय भरत हुद्दार साहेब हरिग्राम यांचं आगमन झाले. यावं आपलं सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख केवाले, की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड कॅप ज्यांनी दिले गेलेत, ते शिवसेना शाखा प्रमुख सुरेशभाई पालकर केवाले यांचं आगमन. यावं आपलं सहर्ष स्वागत.
यस 2 व्हाईट बॉल आले. धावा फलकावरती टोटल 9. सारांश 11 तुर्बे बॅटिंग करतोय. आघाडीची जोडी मयुरेश पाटील. ओ बॅटच्या मधोमध लॉफ केलाय. लॉंग ऑफच्या वरून ओ सुंदर प्रयत्न. ब्युटिफुल स्ट्रोक. आला हा षटकार. मयुरेश पाटीलचा तडाखा. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. प्राइज आहे तब्बल 3 षटकार 10,000 रुपये. ते सूरज तरेल आहे आणि मात्र मयुरेशनं 2 षटकार जरूर दाखवलेत. शुभम गोंडलीला पाहतोय. धावा फलकावरती 15. स्टेडीट आणि ही तुफान यांना आणखीन एक 2 षटकारानंतर हा येतो आणखीन एक तडाखा आणि पूर्वार्धामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये धावा बरसताना पाहतोय. सुपर बॅटिंग. टोटल रन्स 19. आजचे ही अंतिम रात्र आणि आजचे सामने सुद्धा तेवढे इम्पॉर्टंट आहेत. हैबतराय मैदान केवाळे, जय हनुमान मोर्या 11 ग्रामस्थ मंडळ, महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र. स्पर्धेचे पुरस्कर्त्या आपण पाहतोय सर्व आमचे मान्यवर मंडळी. ओव्हर नंबर 2 मनीष कोंडली. धावा फलकावर 19. ओ थोडा चेंज केला. डेलिगन्सी ऑफ डिलिव्हरी आपण पाहिलं. यावेळेला मनीष कोंडली. शुभमने दिलेल्या 19 धावा. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आणि यस काही चर्चा तिथे होईल. रिव्ह्यू टेक्निकल टीम कडे आपण जातोय. फेअर अँड फेअरची चर्चा होईल. मॅच नंबर 2 मनीष कोंडलीला पाहतोय सामन्यातील हा पूर्वार्ध. यस अंपायर सिग्नल फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. मिलन भाऊ पालकर आपण पाहतोय अध्यक्ष महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र. स्वतंत्रजी अण्णाशेठ पालकर प्रोप्रायटर स्वतंत्र कंस्ट्रक्शन आमचे पुरस्कर्ते. मॅच कडे आपण जरूर कॉन्सन्ट्रेट करूया. सामना दोन्ही संघांना महत्वाचे. या अगोदरचा सामना पाहिला तो सामना जिंकला पूर्व आपण पाहतोय सहारा शिवकर संघानं आणि त्यानंतरची ही दुसरी लढत. मागच्या मॅच मध्ये 36 टार्गेट होतं आणि आता टार्गेट किती सेट होईल. मनीष कोंडली डॉट बॉल सिंगल. ओव्हर नंबर 2 धावा झाल्या आतापर्यंत 20. बॅटिंग करताना सारांश 11 तुर्बे. पुढ्यामध्ये ठेवला. लॉफ करतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे आणि लेझी क्रिकेट. थोडे फंबल झाले आणि लॉंग ऑफला हा येतोय चौकार. तर लॉंग ऑफला थोडासा बदल करताना फील्ड रिप्लेसमेंट चूक झाली. चौकार जरूर आलाय. धावा फलकावरती टोटल 24. जांभूलपाडा 11 जांभूलपाडा संघ गोलंदाजी करताना नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फटका बनवण्याचा प्रयत्न. लाईन थोडी चेंज केली आणि गोलंदाजीमध्ये असं नेहमी म्हटलं जातं जर तुमच्याकडे ते स्टॉक बॉल असतील
वेगळे चेंडू असतील तर तुम्ही मैदानावर थांबू शकाल. आणि आता मयुरेश पाटील 2 चौकार 2 षटकार वैयक्तिक योगदान 7 मध्ये 20. मयुरेश पाटील सारांश 11 तुर्बे समोर ठेवला ऑफ स्टंपला चेंडू होता. पॉइंटला प्रयत्न होईल पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक यावेळेला कमबॅक करतोय. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं आणि मर्यादित क्रिकेटमध्ये हा कमबॅक काही अंशी का होईना महत्वाचं असतं. आणि तिथे प्रयत्न करताना फिल्डिंग टीम जांभूलपाडा दोघांमध्ये काही चर्चा होईल. टार्गेट सेट करायचे. मॅच इम्पॉर्टंट आहे. गावासाठी जेव्हा क्रिकेट खेळला जातो तेव्हा काही अंशी का होईना काही धोरणं बांधली जातात आणि ती उपासना करताना मनीष कोंडले आतापर्यंत 5 चेंडू 6 धावा दिल्या. धावफलक 25. रिव्हर्स अटेम्प्ट केला. लक्ष होतं चेंडूवर कनेक्शन झालं नाही. पहिल्या ओव्हरमध्ये शुभमनं 19 दिल्या. दुसरं षटक संपलं आणि 2 षटकानंतर धावा टोटल 25. बघा मी विनंती करेन हैबतराय मैदाने आणि आपण पाहतो आमच्या देवांच्या मूर्तीचं पूजन होते. बघा आपली संस्कृती आहे आणि आपण पाहतोय 11 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो. नेरे धुंद्री विभागाची शिस्तप्रिय लाडकी स्पर्धा आणि आज या स्पर्धेतील अंतिम रात्र. हर्षल गोंधले आले आणि 2 षटकानंतर धावा 25. बॅटिंग टीम सारांश 11 तुर्बे. इम्पॉर्टंट मॅच आहे. ओव्हर नंबर 3 हर्षल गोंधले बॅटिंग करताना सलामीवीर. विकेट मिळत नाही आणि हा चिंतेचा विषय. राऊंड विकेट पुन्हा एकदा तोच प्रयत्न. बघा किती सुंदर गोलंदाजी होते. फलंदाजच्या देहबोलीचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर फलंदाज मयुरेश प्रयत्न करतो. आतापर्यंत मयुरेशने 2 षटकार 2 चौकार वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याचं पाहिलं. संघासाठी ती जबाबदारी. 9 चेंडू मध्ये 21. सारांश 11 तुर्बे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल या सुद्धा सूचना आहेत. काही बदल असतील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. हर्षल गोंधले डॉट बॉल ऑन साइडला फिल्डर आहे तिथे. हो नाही अडू शकले आणि आला हा चौकार. वन मॅन शो त्याला पाहूया. एक पात्री अभिनय तो दाखवतो आणि गोलंदाजावर हा आक्रमण त्याचा सूर्य. हर्षल गोंधले 2 चेंडू संपले. धावा 29. ऑफ स्टंप वरून चेंडूला काही उंची देण्याचा प्रयत्न बाहेर गेला आणि हा व्हाईट बॉल. धावा फलकावरती आपण टोटल पाहू शकाल. पूर्वार्ध सारांश 11 तुर्बे. धावा झाल्या टोटल 30. मागच्या मॅच मध्ये 36चं टार्गेट होतं आणि आता कुठे का होईना सारांश 11 तुर्बे फायटिंग स्कोर कडे त्यांची वाटचाल सुरू आणि दोन्ही सलामीवीर मैदानावर. ओपनिंग पेअर हर्षल गोंधले समोर ठेवला बॅटच्या मधोमध. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक आणि आलाय हा षटकार. पाटील 3 षटकार आतापर्यंत वैयक्तिक 2 सलग चौकार. का बॅटिंग सूर्य. एकदा फलंदाजी आवडले असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. टोटल धावा झाल्या 36. बॅटला त्यांनी चुंबन घेतलं आणि हे प्रेम असतं. मैदानावरती आतषबाजी रूपानं मैदानावर खेळतोय मयुरेश पाटील. वैयक्तिक 11 मध्ये 31. धावा झाल्या 36. तर तुर्बेचे आमचे नितीन पाटील मॅचचा आनंद घेताना त्यांचं वेलकम करूया. आणि गोलंदाजांवर हे हल्ले सुरू आहेत. विकेटच्या शोधात आहेत. बेकार गडी आहे. तापला आहे. गारठ्यात उपटी घालायला लागला आहे आणि फलंदाज मयुरेश त्याचं झंझावत आक्रमण मैदानावर अजूनही सुरू आहे. दहशत निर्माण करतो आणि अक्षरशः गोलंदाजांना त्या दहशतीखाली जावं लागतं. ओव्हर नंबर 3 हर्षल गोंधले डॉट चौकार वाईट षटकार. धावा झाल्या टोटल 36. नेक्स्ट बॉल वन्स अगेन हर्षल
समोर ठेवला, आणखीन एक लॉंग ऑफला. आता फिल्डर आहेत. गुड कॅच, ब्युटिफुल कॅच. आणि याच विकेटच्या शोधात होत्या. मात्र मैदानावरची मयुरेशने खेळी केली. सुंदर, आटोपशीर आणि धडाकेबाज केली. पहिला गडी बाद झाला. एकूण धावा असताना 36. फोर्टी प्लस मास्टर हरिग्राम क्रिकेट संघाचे दमदार फलंदाज भरत हुद्दार आणि त्यांच्या समय दमदार क्षेत्ररक्षक दामूभाई पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना भरतभाई हुद्दार आणि दामूभाई या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल आमचे सन्माननीय केवाले गावचे दमदार व्यक्तिमत्व हरिशेठ गायकर यांचं आगमन झालं. याबा आपलं सहर्ष स्वागत. मोहन माली साहेब आपलंही सहर्ष स्वागत. 36 धावा झालेत. एक विकेट मिळाली. नवीन फलंदाज सरकला क्रमांक 3 वर विशाल पाटील. अजूनही तो त्याच तयारीमध्ये. या चेंडूचा फायदा घेता आला नाही आणि इथे मिसफील्ड. बॅकअप रेडी. मात्र धावा घेणं सोडत नाही. आता धोका होईल. थोडंसं कन्फ्युजन होतं आणि फायनली ती धाव पूर्ण केली. कुठे का होईना धावा होणं या अशा परिस्थितीमध्ये महत्वाचे. जेव्हा बॅटिंग तुमच्या वाट्याला येते, पंचांचा इशारा येतो मे बी 1 रन शॉट्स आणि तिथे लक्ष होतं. आपण चेक करूया टेक्निकल टीम. तर चला छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असतील अंपायर्स एक्झॅक्टली बीमर वेस्ट हाईट. ठीक आहे, चेक करतोय. 24 ला इव्हेंट. भरपूर मोठ्या संख्येनं आज पाहुणा वर्ग, DJ SDC सर्व आमचे पुरस्कर्ते मान्यवरांचं इथे आगमन झाले. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतो. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण चेंडू पुरस्कृत करून दिले गेले ते केवाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय आमचे शरद गायकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत आम्ही पाहतो लक्ष्मण गायकर साहेब आणि त्यांच्या असं आमचे जय मल्हार हरीश शेठ यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत आमचे रमेश गायकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि नानाशेठ गायकर आपलंही सहर्ष स्वागत आणि महेशभाई निरगुडा आपलंही सहर्ष स्वागत. यस, फेअर डिलिव्हरी. पण धावा असतील अंपायर 3. मॅच ऑन आहे. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग. सारांश इलेव्हन तुर्बे. आक्रमणाचा प्रयत्न वन्स अगेन. त्या झंझावताना बॅटिंग सूर्य मैदानावर निघालेत. 2 धावेसाठी धोका होईल का? यस, रनआउट. विकेट मिळाली. पुन्हा एकदा आपण काही डाऊट्स आहेत. तर बघा इथे आपण या ठिकाणी पाहताय केवळ एक गावची आन बान शान आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ दमदार उद्योजक केवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य अण्णाशेठ पालकर यांचं या ठिकाणी शुभागमन. अण्णाशेठ यावं आपलं सहर्ष स्वागत. पपन 11 पेठ संघाचे संघनायक आणि त्यांच्या समेत नेरे क्रिकेट संघ आपला कॅप्टन यावं. हाईट अंपायर यू. चला धावा धाफलकावरती टोटल 40. सारांश इलेव्हन तुर्बे आणि जांभूलपाडा यांच्यामध्ये होणारी लढत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारी. फिल्डिंग सेट करा. फेअर डिलिव्हरी. तर ठाकूर साहेबांची काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल. आणि आज आपण पाहताय श्री बालाजी व आमदार चषक केवळ 2026 या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये अण्णा शेठ पालकर, मिलन शेठ पालकर, स्वतंत्र शेठ पालकर, उपकार शेठ पालकर, ग्रामस्थ मंडळ केवले यांच्या वतीने आपण वेलकम करूया. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती 40. 2 गडी बाद. हर्षल भोईर आला. विशाल पाटील ओव्हर नंबर 4. 3 षटकानंतर आपण पाहतो हर्षल गोंधली. ओव्हर नंबर 4 हर्षलला आपण जरूर पाहिलं. लक्षवेधी. पहिला चेंडू प्रचंड वेगानं
काय रिलीज ऑफ डिलिव्हरी होती बघा. लाईन लेन डॉट बॉल विवेक आलाय. षटक क्रमांक 14 जांभूलपाडा 11 जांभूलपाडा. विवेक मात्र डॉट बॉल. चेंडू शिल्लक राहिले 5 धावा. धावफलकावरती टोटल आपण पाहू शकाल 40 स्कोर. पुन्हा समोर ठेवलाय का क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. दूरवरून प्रयत्न. गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. टार्गेट सेट करायचे. विजय दोघांना हवाय. चांगल्या धावेसाठी झुंजताना आपण जरूर पाहतो आणि ते योगदान देत असताना आतापर्यंत विवेक मोहितेला पाहिलं. 2 चेंडूमध्ये 1 दिले. 1 डॉट बॉल. धावा झाल्यात 41. जो खेळ केला मयुरेशनं 12 मध्ये 31 तुफानी खेळला. आता चेंडू शिल्लक राहिले 4. अपेक्षा जरूर आहे विशाल पाटील कडून. 3 चेंडूचा सामना विशालने केलाय. आक्रमणाचा प्रयत्न डीप कव्हरला. फिल्डर आहेत नाही अडू शकल्या. पुन्हा निराशा आणि आला हा चौकार. पाहू शकाल विकास पालकर यांच्या जावायचा संघ जांभूलपाडा. एकीकडे आमचे विश्वास पालकर यांच्या सासूरवाडीचा संघ. दोन्ही एकच गावचे पॅकर आपण या ठिकाणी पाहत आहे. वन्स अगेन हा डॉट बॉल. साहिलला आपण पाहिलं क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑफ आहेत. क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजावर मात. धावा झाल्या टोटल 45. तर याच दरम्यान आमचे उपकार शेठ पालकर यांचं या ठिकाणी शुभागमन आमचे सहआयोजक. या उपकार शेठ आपलंही सहर्ष स्वागत. चेंडू शिल्लक 2 धावा 45. 2 गडी बाद. सारांश 11 तुर्ब्या. टार्गेट सेट करायचे. आक्रमण चढवला. गॅप शॉट व्हेरी क्लोज आणि येतोय सनसनीत चौकार. टोटल रन्स 49 रन्स ऑन बोर्ड. धावा झाला 49. टाळ्यांचा आवाज येतो. शिट्या येतात. आनंद. अजूनही बॅटिंग टीम सारांश 11 तुर्ब्या. हर्षल भोईनं सुरुवात चौकाराने केली. 3 चेंडू मध्ये 8 वर कळतो. शेवट त्याला गोड करायचा. अंत बला तो सब बला. विवेक क्रॉस बॅटेड. काय बॉडीचा बॅलन्स होतं. डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक धमाका. धूम धडाका. शेवट गोड होत असताना पूर्वार्ध संपलाय आणि धावा धावफलकावरती टोटल आपण पाहू शकाल एकूण धावा 53. 53. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. हर्षल साठी 3 चौकार 53 झाल्यात आणि आता 54 करायचे. तर एकेकालचे दमदार विकेट किपर राजेश गायकर यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत आमचे निलेश गायकर आणि सन्माननीय मच्छिंद्र भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर बघा या ठिकाणी प्रियांशी इव्हेंट मॅनेजमेंटचे सर्व केवळ गावचे आमचे परेशभाई पालकर यांचे देखील आगमन झाले. परेशभाई या व्यासपीठावर त्यांचे सुपुत्र देखील आपण या ठिकाणी पाहताय. बर्थडे स्पेशल असेल, नामकरण विधी असू द्या किंवा कुठलाही मोठा इव्हेंट असू द्या, नक्कीच प्रियांशी मॅनेज इव्हेंटसाठी आपण डेकोरेशनसाठी संपर्क साधा. आमचे परेशभाई पालकर आपलं सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती आपण पाहताय बीडीएम मोबाईल शॉप ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला मनोज पाटील बीडीएम मोबाईल शॉप आपल्या मराठी माणसाचं हक्काचं दुकान ज्यांच्या वतीने आम्हाला एक मोबाईल इथे करण्यात देण्यात आलंय त्यांचं सहर्ष स्वागत. मिलन भाऊ पालकर यांचे कट्टर समर्थक अर्थातच विश्वासू सरदार संदीप भाई पवार आणि संदेश पवार यांच्या वतीने देखील एक मोबाईल आम्हाला इथे देण्यात आलाय. अपूर्वा इन्व्हिटर नितीन भाई माली शिवसेना शाखा प्रमुख यांच्या वतीने स्पर्धेसाठी रेडबुल या ठिकाणी देण्यात आले. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला तत्पूर्वी आपण टॉस करूया. पप्पन 11 पेट विरुद्ध श्री छत्रपती शिवाजी महाराज पुष्कर अँड स्कायरा 11 नेरे या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया. तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 12ची आणि टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया. तर टॉस करण्यासाठी आम्ही चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लवकर लावा. सूचना आलेत. धन्यवाद. तर या स्पर्धेची आन बान शान अर्थातच केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तंटामुक्त अध्यक्ष अण्णाशेठ पालकर आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू सरदार म्हणून ज्यांची ओळख आम्ही या ठिकाणी पाहतो ते अण्णाशेठ पालकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस हेड छापा इज द कॉल. पपन 11 पेट बट नेरे टीम टॉस. शंकर निर्णय क्षेत्ररक्षण
बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो श्री छत्रपती शिवाजी महाराज पुष्कर अँड स्कायरा 11 नेरे संघानं. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. चला प्रवीण, काही सन्मान असेल तर आपण करतो इथे सन्मान. आघाडीची जोडी पाठवा, कारण वेळेला आपण महत्व देतो. फायनलची रात्र आणि आपल्याला वेळेकडे सुद्धा लक्ष द्यायचे. तर सन्माननीय मच्छिंद्र भगत साहेब यावं. पालकर कुटुंबाचे खऱ्या अर्थानं जावई बापू आहेत, त्यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अण्णा शेट यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा इथे यथोचित सन्मान करावा. जयवंत पालकर यावा, आपण देखील यावं. आमचे दूध पापड कंपनीचे खऱ्या अर्थानं सुपरवायझर मॅनेजर धर्मेंद्रभाई घोगरे भिंगार यांचंही आगमन झालं. यावं धर्मेंद्रभाई, आपलंही सहर्ष स्वागत. तर मच्छिंद्र भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान. थँक्यू सो मच सागर मंडोकर सर. थैंक यू सो मच रॉकस्टार. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत. आप देख रहे हैं श्री बालाजी आमदार ट्रॉफी 2026 का पर्व. शानदार प्रतियोगिता आज अंतिम रात में कई सारे दर्शक यहाँ ज्वाइंट हो चुके हैं. सभी दर्शकों को हम स्वागत करेंगे. और कई सारे दर्शक है जो यूट्यूब के माध्यम से यानी कि 24 इवेंट के माध्यम से घर बैठकर मुकाबला देख रहे हैं. सभी दर्शकों का स्वागत. पहले सत्र में तुर्बे टीम ने रन बनाए. यहां पर 54 रनों का टारगेट मैदान के ऊपर है. शुरुआत अच्छी. इस बार बढ़िया शॉट ऑन साइड में, मिड विकेट में कोई फील्डर नहीं है. गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. बघा मिड विकेटला बरोबर आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला दुसरा तुम्ही पोल पाहताय, लाईटचा पोल. त्या टॉवरवरती एक बॅनर आहे, बिंदासबाई ठोंबरे शिवसेना तालुका प्रमुख, आणि त्यांच्या समेत आपण शिवसेना शाखा प्रमुख केवले सूरज पालकर यांच्या बॅनरला कुठल्याही फलंदाजाने डायरेक्ट हिट केला षटकार तर त्याच्यासाठी सूरजभाई पालकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. मोहिरेश पाटिल की पहले ओवर आप देख रहे हैं, पहली डॉट, उसके बाद 4 रन. इस बार भी बढ़िया शॉट मिड विकेट में, फिर एक बार आक्रमण. गेंद सीधे सीमा रेखा के बाहर और एक शानदार छक्का. प्रयास पाटिल आक्रामक हो चुके हैं. टारगेट की बात करेंगे, 54 रनों का टारगेट है. और इस समय बढ़िया शुरुआत, एक चौका एक छक्का, 3 गेंद में 10 रन. कि तकरीबन 14 की औसत से रन बटोरने. पहले 3 गेंदों की बात करेंगे तो 10 रन आ चुके हैं. हमारे यादव मात्रे, सुरेश पाटिल, अनिल दादा पाटिल, इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम है. और बिल्कुल उनका हम शुक्रिया अदा करेंगे. मंच के ऊपर ये मुकाबला देख रहे तुर्बे टीम के बिग सपोर्टर है. और डॉट गेंद की समाप्ति हुई. 4 गेंदे 10 रन, कोई विकेट नहीं है. प्रयास की बात करेंगे तो जिन्होंने 4 गेंदे खेली है, 4 गेंद में एक चौका एक छक्का. टारगेट की बात करेंगे तो 54 रनों का टारगेट, प्रति ओवर में 13.50 की औसत है. गेंदबाज तैयार. फिर एक बार, इस बार भी बढ़िया शॉट, फील्डर नहीं है कोई. गेंद जाएगी वाइडिश लॉन्ग ऑन में, बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. आक्रमण पहले ओवर में 2 चौके 1 छक्का. प्रयास पाटिल का प्रयास बेहतरीन है.
इसी तरह प्रयास रहेगा तो फिर ये मुकाबला जीत सकते हैं। सपना आंखों में लेकर मैदान पर उतरे हैं। इस जो सुपर 12 से सुपर 6 में जाने का सपना दोनों टीमों का है। ये ट्रॉफी को उठाने का सपना है, इस प्रतियोगिता में जीतने का सपना है। कई सारे सपने लेकर मैदान पर दोनों टीमें उतरी है। अब तक तो यहां पर बात करेंगे, कल आज की बात करेंगे, पहला मुकाबला शानदार देखने मिला था। सारा शिवकर टीम ने 36 रन डिफेंस किए। इसके बाद तुर्बे टीम ने 53 रन बनाए। 54 रनों का पीछा करते हुए अच्छी शुरुआत। इस ओवर की अंतिम गेंद, फील्डर तैनात, कवर पॉइंट में बेहतरीन कैच और प्रयास पाटिल जिन्होंने आक्रामक शुरुआत की थी, वही बल्लेबाज लौटे मैदान के बाहर। पहला करारा झटका मैदान के ऊपर। और रन संख्या की बात करेंगे, 1 विकेट के नुकसान पर 14 रन। सूरज बिल्कुल यहाँ पर आज क्रिकेट विद म्यूजिक का आनंद देते हुए। देखिए शुरुआत भी बेहतरीन है। पहले ओवर में 14 की औसत थी, 13.50 बनाने थे, वो शुरुआत भी कायम रखी। मगर प्रयास पाटिल ने जो प्रयास किया था पहले ओवर में, 2 चौके 1 छक्के के साथ शुरुआत की थी, वही प्रयास पाटिल लौटने के बाद अब जिम्मेदारी बढ़ चुकी है, क्योंकि मुकाबला अब जीतने के लिए 40 रन चाहिए 18 गेंदों के ऊपर। तुर्बे बनाम जाम्बुलपाड़ा के बीच मुकाबला। जाम्बुलपाड़ा 11 जाम्बुलपाड़ा जिनके सामने 54 रनों का लक्ष्य है। शुरुआत बेहतरीन हो चुके हैं। आप जीतने के लिए 18 गेंदे 40 की आवश्यकता है। सुपर 12 का मुकाबला, हर एक टीम का सपना होता है कि हर प्रतियोगिता में किमान एक तो ट्रॉफी लेके जाए, और यही मुकाबला है। पिछले मुकाबले में सारा शिवकर टीम ने बेहतरीन खेल किया, 36 रन डिफेंस किए थे। उनकी गेंदबाजी ताकतवर देखने मिली, और इस बार तुर्बे टीम की बल्लेबाजी देखने मिली। अब उन्हें 54 रनों का टारगेट को डिफेंस करना है। दूसरी तरफ शुरुआत बेहतरीन कर चुके हैं नए बल्लेबाज हर्षल गोंदली मैदान पर पहुंचे। शुभम भोईर गेंदबाजी के लिए तैयार। अच्छी गेंद, यहां पर गेंद को कट किया, गेंद जाती भी कवर बाउंड्री लाइन की तरफ। जब तक गेंद को फील्ड करे तब तक रन बने। एक सिंगल के साथ रन संख्या 15 रन। सिंगल आए, चौका आए, छक्का आए, तालियों की गूंज बढ़ेगी जाम्बुलपाड़ा टीम के समर्थकों की। तुर्बे टीम के भी कई सारे दर्शक है जो यहां मुकाबला देख रहे हैं, कई सारे दर्शक है जो घर बैठकर मुकाबला देख रहे हैं। हमारे सभी प्यारे दर्शकों का हम फिर एक बार स्वागत करेंगे। एक बड़ी प्रतियोगिता श्री बालाजी आमदार ट्रॉफी 2026 का पर्व। इस बार बढ़िया शॉट, ऑन साइड में फ्लिक किया, स्क्रीन के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। बघा योगेश, सूचना आल्यात। नेक्स्ट मॅच फील्डिंग टीम आपण रेडी राहायचे, जसा सामना संपेल आपण लगेच मॅच करणार, रेडी तयार राहायचे फील्डिंग साठी। धन्यवाद। जी अंतिम रात है, इसलिए अब सभी को टाइम के साथ क्रिकेट खेलना है। पहले ओवर में रन बने थे 14। दूसरे ओवर की बात करेंगे तो शुभम भोईर जिनकी पहली गेंद सिंगल आई, दूसरी गेंद के ऊपर हर्षल गोंदली ने छक्का दागा है। यही इरादा बनाकर आए कि आज टीम के लिए कुछ कर दिखाने का हौसला है, और उस हौसले के साथ बल्लेबाजी करते हुए एक छक्का दागा पहली गेंद में। आगाज किया छक्के के साथ शुरुआत की। रन संख्या की बात करेंगे तो 21 रन, 21 रन बने हैं। अभी भी संघर्ष जारी, मैदान पर 33 रन की आवश्यकता होगी मुकाबला जीतने के लिए। स्विच हिट करने की कोशिश, बल्ला गेंद का संपर्क नहीं था, गेंद काफी बाहर निकली, अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए रन संख्या की बात करेंगे तो इस समय रन संख्या 22 रन। आप चाहिए मैदान पर अभी भी 32 रन। राहत संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है। आज की रात में सूर्य की तरह चमकना है, तो आज आपको अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। गेंदबाज तैयार, शुभम भोईर फिर एक बार तैयार। इस बार कट किया गेंद को, फील्डर हो बेहतरीन। शायद लगा कि ये कैच होगा, फील्डर काफी दूर रहते, इंतजार कर रहे थे गेंद का उनकी तरफ आने का। कभी कभी ये फैसला आपको मुश्किल में डालता है, क्योंकि आपके पास समय बहुत है। ये देखिए ना, हवा में गेंद थी, फील्डर वहां से ही कैच लेने की कोशिश कर रहे थे। गेंद के नीचे जाने के लिए बहुत सारा समय था,
और एक कैच आपको कितना महंगा पड़ सकता है क्रिकेट में मालूम है। जिस तरह से हर्षल कोहली ने छक्का दागा है, रन संख्या 1 के साथ, रन संख्या 23, अब 31 रन की आवश्यकता है। इस ओवर की गेंदबाजी की बात करेंगे, 3 गेंदे यानी कि 15 गेंदे 31 रन चाहिए। 15 गेंदे 31 रन। एक शानदार मुकाबला मैदान के अंदर तुर्बे बनाम जाम्बुलपाड़ा के बीच। दोनों टीम के समर्थक दिल थाम कर ये मुकाबला देख रहे हैं, क्योंकि ये इंपॉर्टेंट मुकाबला है। डू और डाई, करो या मरो की स्थिति। जीतेंगे तो इस प्रतियोगिता की एक ट्रॉफी आप घर ले जा सकते हैं। इतना बड़ा मुकाबला है, इसलिए आपको संघर्ष करना पड़ेगा मैदान के अंदर। अभी भी चाहिए रन। फुल टॉस गेंद, क्रिकेट की भाषा में सबसे खराब गेंद कहा जाता है, और जब तक फील्डर उस पर पहुंचे तब तक रन बने 2 के साथ रन संख्या की बात करेंगे तो टोटल रन संख्या यहां पर बात करेंगे पहुंच चुके 25 रन के ऊपर। अभी भी बात करेंगे तो 29 की आवश्यकता है। 14 गेंदे बची है। थोड़ी सा संघर्ष नजर आ रहा है मैदान के ऊपर। इस ओवर की बात करेंगे, तीसरे अंपायर की मांग की गई है, चेक करना पड़ेगा हाइट फैक्टर एग्जैक्टली। और तीसरे अंपायर हमारे साथ, तो तीसरे अंपायर का डिसीजन नो बॉल, इट्स नो बॉल। हाइट फैक्टर शायद ज्यादा थी, कमर से ऊपर होगी गेंद तो इसे नो करार दी जाती है। और यही देखा 1+2, ये 3 रन महंगे पड़ेंगे। और 3 के साथ रन संख्या की बात करेंगे 26 रन बने। अब 28 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 15 गेंदे, इस बार फ्री हिट की गेंद दाग दिया आर पार स्टेडियम पर। ह्यूज एंड मैक्सिमम 6 रन। महत्वाची सूचना आहे, आमचे मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी आपण इमिडिएटली कांचन पालकर यांच्याशी संपर्क साधा। मंडप डेकोरेटर्सचे आमच्या कोणी स्टाफ असेल तर लगेच संपर्क साधा। आणि योगेश, आपण पाहू शकता इव्हेंट्स पूर्ण तयारी आणि आपण त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय। यस, मॅच कडे वळतोय। नेक्स्ट मॅच, फिल्डिंग टीम आपल्याला समोर येऊन थांबा। टोटल की बात करेंगे तो 32 रन। एक आध गलती कितनी महंगी पड़ती है। तर सन्मानी या स्पर्धेचे सर्वे सर्व आपण पाहतो काही क्षणातच या ठिकाणी आपण पाहतोय मिलनदादा पालकर यांच्या ठिकाणी आगमन झाले। त्यांचे बंधू स्वतंत्र दादा पालकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। स्पर्धेच्या वतीनं दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज या स्पर्धेतली अंतिम रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत, कारण ही स्पर्धा एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। बालाजी आमदार चषक 2026 हे शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देई या चढवा। टोटल की बात करेंगे तो इस समय रन संख्या की बात करेंगे 32 रन। इस ओवर की गेंदबाजी थोड़ी सी महंगी जरूर हुई। अभी तक तो हम बात करेंगे इस ओवर में गेंदे हो चुकी है कुल मिला के 5 गेंदे। अब 13 गेंदे बची है। मुकाबला जीतने के लिए 22 चाहिए। 13 गेंदे 22 रन। एक जबरदस्त मुकाबला दो बड़े टीमों के बीच। सुपर 12 से सुपर 6 में जाने का सपना लेकर दोनों टीमें मैदान पर उतरी है। इस बार बढ़िया शॉट, इस बार गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर, और एक शानदार छक्का। अब यह मुकाबला पूरी तरह से मजबूत बनता हुआ जाम्बुलपाड़ा 11 जाम्बुलपाड़ा टीम के पक्ष में, क्योंकि अब जीतने के लिए आखिरी 12 गेंदें बची है। 16 रन की आवश्यकता। दोस्तों, महावीर ग्रुप रायगढ़ महाराष्ट्र पुरस्कृत जय हनुमान मौर्य 11 के वाले श्री बालाजी आमदार ट्रॉफी 2026 का पर्व, इस प्रतियोगिता के लाडले आयोजक जिनकी अभी रॉयल एंट्री मैदान हमारे मंच के ऊपर हुई, वो सम्मानीय महावीर ग्रुप रायगढ़ महाराष्ट्र के अध्यक्ष मिलन भाऊ अन्ना शेठ पालकर और उनके बंधु सम्मानीय स्वतंत्र कंस्ट्रक्शन के प्रोप्राइटर सम्मानीय स्वतंत्र अन्ना शेठ
फालकर साहब, इनका आगमन होता हुआ मंच के ऊपर आपका भाई स्वागत है। एक बड़ी प्रतियोगिता, बड़ा सपना लेकर ये केबाले नगरी की सबसे बड़ी नाइट टूर्नामेंट आप देख रहे हैं। इन नेरे दुंदरे विभाग की सबसे बेहतरीन प्रतियोगिता क्रिस्टल ट्रॉफी आप देख सकते हैं बिल्कुल। और दो टू व्हीलर बाइक इस प्रतियोगिता में। रनों की बात करेंगे तो 38 रन बने हैं। आप जीत की बात करेंगे तो केवल रन चाहिए 16। आने वाली गेंदों के ऊपर 12 गेंदे 16 रन। अब यहां पर मुकाबले की बात करेंगे तो इस समय जाम्बुलपाड़ा 11 जाम्बुलपाड़ा टीम के पक्ष में यह मुकाबला बहुत ज्यादा मजबूत है, मगर अभी भी वक्त है। तुर्बे टीम आपको यहां से संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि कहते ना कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। आज इस मुकाबले में आपको लड़ना है। परिस्थिति कठिन है, मगर इस परिस्थिति के ऊपर आपको लड़ना है। सन्मानी उपकर दादा पालकर, इनका भी आगमन होता हुआ आपका भी भाई स्वागत है। एक बड़ी प्रतियोगिता है। पहली गेंद पीछा किया था, शायद ऑफ स्टंप के बाहर। इस तरह से गेंदें होगी तो मुकाबला आपके हाथ से निकल सकता है। तुर्बे टीम आपको संघर्ष करना पड़ेगा। और तुर्बे टीम के लिए अब एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं खौफ बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। क्रिकेट में कई ऐसे मुकाबले देखे जो 6 गेंद में 36 बनते देखे, मगर 6 गेंद में कभी कभी 1 रन भी नहीं बनता। ये क्रिकेट का खेल है। क्रिकेट किसी को हंसाता है, क्रिकेट किसी को रुलाता है। और क्रिकेट में मैंने देखा है कई मर्तबा कभी कभी जीतने वाली टीमें अचानक क्रिकेट में हार जाती है, और हारने वाली टीमें क्रिकेट में अचानक जीत जाती है। इसीलिए हिम्मत रखिए, अभी भी मुकाबला बैलेंस है। कट किया गेंद, पॉइंट में खिलाड़ी है, बिल्कुल यहां पर रन बनेगा एक। आप यहां पर कमबैक चाहिए, विकेट चाहिए, डॉट गेंद आती है तो तुर्बे टीम आपका कमबैक होगा, क्योंकि आप जीतने के लिए केवल 14 रन चाहिए। गेंदें बची है कुल मिला के 11 गेंद में 14 रन। लक्ष्य तो यहां पर अब जाम्बुलपाड़ा टीम के लिए महंगा नहीं है, मगर तुर्बे टीम आपको संघर्ष करना पड़ेगा। तुर्बे टीम को यहां पर विकेट की तलाश है। तुर्बे टीम को ज्यादा गेंदें डॉट फेंकनी पड़ेगी, स्टैंडर्ड गेंदबाजी करनी पड़ेगी, और बिल्कुल यह मुकाबला तब यहां पर पलटवार हो सकता है। इस बार पैडल स्वीप किया सीधे हमारे मंच के ऊपर, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। अब मुकाबला पूरी तरह से पलटवार जाम्बुलपाड़ा 11 जाम्बुलपाड़ा टीम के पक्ष में, और उनके ऑनर काफी खुश है, उनके चेहरे के ऊपर काफी मुस्कुराहट। और अब ये मुकाबला जीतने के लिए केवल 5 रन की आवश्यकता है। तर जबरदस्त फाईट तुम्ही, परंतु इथे पाहू शकाल मॅच चालू असू द्या, मान्यवरांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल। चलो बिल्कुल यह मुकाबला का बिल्कुल जिस समय का इंतजार आप सभी को है, हमारे पूरे आयोजन कमेटी को है, वो क्षण यहां पर ये गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर का वाइड का इशारा। 49 रन बने हैं, अब चाहिए केवल 5 रन ये मुकाबला जीतने के लिए। आंखों में कई सारे सपने सजाए थे तुर्बे टीम ने, रन भी बने थे 53, मगर 54 रनों का पीछा करने जब जाम्बुलपाड़ा टीम मैदान पर उतरी, तब यहां पर तुर्बे टीम की गेंदबाजी खराब नजर आई। इस बार बढ़िया शॉट, विनिंग शॉट, मुकाबला जीत लिया जाम्बुलपाड़ा 11 जाम्बुलपाड़ा टीम ने, और सीधे पहुंची है सुपर 6 में। तर अभिनंदन टीम जांभूलपाडा 11 जांभूलपाडा क्रिकेट संघ, आपण हा सामना जिंकलात। हडलक सारांश 11 तुर्बे क्रिकेट संघ, आपण देखील भरपूर चांगली कामगिरी केली, परंतु थेट सुपर 6 मध्ये इथे दाखल झालाय तो जांभूलपाडा 11 जांभूलपाडा क्रिकेट संघ। अभिनंदन। आणि हार्डलक टीम सारांश 11 तुर्बे आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो। तर मॅन ऑफ द मॅच
योगेश सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा, या सामन्याचा सामना भी ठरलाय. तो मैन ऑफ द मैच हकदार बने 8 गेंद में जिन्होंने 29 रनों की शानदार पारी खेली, सुशांत मोहिते. तर सुशांत यावा, सुशांत ठरला या सामन्याचा सामनावीर. बघा आमचा